नमस्कार. आपल्या सर्वांचा भविष्यकाळ जर सुखात जायचं असेल तर पाणी वाचवायलाच पाहिजे. पाणी बचतीचे महत्त्व सांगणारे आम्ही केंद्रीय प्राथमिक शाळा वेंतवडे सादर करीत आहे नाट्यकरण. नाट्यकरणात शीर्षक आहे पाणी हे जीवन. हे नाट्यकरण इयत्ता 5वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील आहे. मी आहे रवी. मी आहे मोहन. मी आहे दीपक दादा. मी आहे कौशा. मी आहे रत्ना. मी आहे मीना. मी आहे मॅडम. उशीर झालाय परीक्षांचा तास परत पडलं शाळेत चल पटकन लवकर मी काही जाताना सगळ्यांना बोलवायचं. मी का बघ मला काय लवकर यायला होत नाही. आज मंगळवार आमच्याकडचा पाण्याचा इवर सगळीकडे पाणी चाललंय. तुझ्याकडे जाऊन बघा येते का? तुमच्याकडे पण मंगळवारी तर आमच्याकडे रविवारी पूर्वी आणि कौशा रोज लवकर येऊ शकतो. गेल्या रविवारी शिवाजी कुठली घ्यायची तरी मी मॅडमांना सांगत होते की शिवाय घरी रविवारी ठेवू नका म्हणून. तरी तुम्ही मॅडम म्हणाल्या की बाकी नसली शाळा शिकून कसे जाणार. आमच्याकडे पाणी समोर येते पण मला काय करू शकत माझ्या बाबांनी वाटला मोटर बटन चालू करा लगेच पाणी घाला. आम्हाला दर रविवारी राहिली शनिवारीच करावी लागते. सगळे हंडे प्रसाद करलेल्या बांधल्या रात्रीच रांगेत ठेवतो. सकाळपासून जळाजवळ बसायचं. जर फुसफुसायला लागला की सर्वांची धावपळ सुरू होते. कधी कधी तर दम लागलेल्या म्हाताऱ्या लोकांवर अर्धा तास फुसफुसत राहतो. ही पाण्याची चक्कर कधी संपणार कुणास ठाऊक. आम्ही पुढे जाऊ का? पाणी जायला सगळं समजा. मला तर पाण्याची चक्कर वाटते. माझं तर 10वीचं वर्ष आहे. दर मंगळवारची सकाळ पाण्यात जाते आणि दिवस पाण्यात आम्हा दोघांनाच पाणी भरायला लागतं. आणि शाळेत मॅडम सांगतात पाण्याची बचत करा. पाणी अडवा पाणी ठेवा. पाण्याची बचत करायला पाणी यायला तर हवं. पाणी अडवा म्हणजे मोहच्या घरच्यासारखं अडवायचं का? मला प्रकल्पासाठी एक चिकडे बनवले ती वाचा म्हणजे तुम्हाला पाण्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी समजतील. आम्ही दीपक दादाने दिलेली चिकट वही वाचत आहे. जमिनीतून पाण्याचा उत्साह अफाट वाढलाय. त्यामुळे भूजलमध्ये खालावत चालले. वाढते शहरीकरण व औद्योगिकरण यामुळे पाण्याचा वापर असाच राहिला तर लवकरच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल. आपण पावसाची पाणी जमिनीत मुरवायला हवी. एक प्रकारे जमीन ही पाण्याची बँक व पाणी ही संपत्ती. जर आपण पावसाचे पाणी जमिनीत पुरवले तरच आपल्याला पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. मॅडम तो अनेक सत्तेचे कार्यक्रम त्यामध्ये रेल हरकतींचा वापर कसा करायचा ते सांगितले आहे. आणि आपण जो मागच्या वेळी तिथल्या प्रदर्शनासाठी आंदोलन करा अगदी तसा पाणी पिण्यासाठी उदाहरण घ्यावं लागलं असतं. होय मॅडम त्या बीडकडील मुली 4 मुली डोक्यावरून पाणी आणतात. त्यांचे किती आलोक असतील. प्रत्येकाने घरगुती कामात 1 तांब्या जरी पाणी वाचवले तरी प्रत्येक कुटुंबात 15 ते 20 लिटर पाणी वाचेल. नाहीतर या मोहनसारखं हातपाय धुवायला लागला की 15 ते 20 मिनिटं पाणी चालू. मोहन हे तुझं वागणं बरोबर नाही ना. मॅडम असं कधीच करत नाही. मॅडम आम्हाला पाण्याविषयी गाणं म्हणायचंय. नको का मोहन. देवाच्या भूमीला कुणाची नजर लागली. आज पाण्याविना माणसाची जिंदगी उडाली. जगात पिण्यायोग्य पाणी
तुमचं